कोल्हापूर ते पुणे हा प्रवास आता सुसाट होणार असून मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली या महामार्गावरची कामं आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे, ज्यामुळे आता पुणे ते बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे। शिवाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुद्धा या कामाची पूर्ण होण्याची तारीख आता सांगितली आहे। चला तर मग या मार्गाची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासोबतच किती वेळात प्रवाशांना हा प्रवास पूर्ण करता येणार अशा सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तररित्या बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा महामार्ग राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा महामार्ग आहे आणि पुढे हाच मार्ग दक्षिण भारताशी सुद्धा जोडला जातोय। त्यामुळे हा सतत व्यस्त असणाऱ्या महामार्गांपैकी एक सुद्धा मानला जातोय आणि म्हणूनच मागील अनेक वर्षांपासून या मार्गावर विविध ठिकाणी कामं सुद्धा सुरू होती, जी आता अंतिम टप्प्यात आल्याचं म्हटलं जातंय। यातील महत्त्वाचा भाग म्हणजे कोल्हापूर पेठ नाका ते सातारा आणि सातारा ते पुणे या रस्त्याची बहुतांश कामं हे पूर्णत्वाच्या मार्गावर असून जून पर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAIच्या कोल्हापूर कार्यालयातील प्रकल्प संचालक संजय S कदम यांनी म्हटलंय। आता आपण बघूया की कोणत्या भागाला याचा काय फायदा होणार आहे। तर सध्याच्या परिस्थितीनुसार पाहायला गेलं तर कोल्हापूर पुणे या 232 किलोमीटरच्या प्रवासासाठी साधारण 5 ते 6 तास लागतात आणि त्यात सणासुदीच्या काळात तर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे हाच वेळ 8 ते 9 तासांवर जातो। मात्र सध्या सुरू असलेली कामं ज्यामध्ये रस्त्याचे सहापदरीकरण, उड्डाण पूल, सेवा रस्ते आणि भुयारी मार्ग, ज्यामुळे हा प्रवास अधिकच सुसाट होईल आणि ज्यामुळे फक्त 3 तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर पुणे बंगळुरू महामार्गातील विशेषतः सातारा ते पुण्यातील नवले ब्रिज हा टप्पा तर अवघ्या 1.5 तासामध्ये पार करता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, कारण पुणे ते सातारा या सुमारे 140 किलोमीटर रस्त्याचं सहापदरीकरणाचं काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला 2010 ते 2035 या कालावधीसाठी BOT तत्वावर देण्यात आलं होतं आणि या कामाचं 90% काम हे पूर्ण झालं होतं। मात्र शिंदेवाडी उड्डाण पूल, सेवा मार्ग, छोटे पूल आणि काही स्ट्रक्चर्स अपूर्ण राहिल्यामुळे NHAIने संबंधित कंपनीचा ठेका रद्द करून उर्वरित काम स्वतः पूर्ण केले। तर खेड, शिवापूर, शिवरे, हरिश्चंद्री आणि वेळे या अपघात प्रवण अर्थात ब्लॅक स्पॉट असणाऱ्या ठिकाणी देखील सुधारणा करण्यात आली असून वेळे आणि हरिश्चंद्री येथील कामं जून पर्यंत पूर्ण होणार असल्याचं म्हटलं गेलंय। याशिवाय सातारा पुणे दरम्यानचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे खंबाटकी घाट। इथे नवीन बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात असून सध्या एकेरी वाहतूक ही सुरू आहे। पुढील 6 महिन्यामध्ये दुहेरी वाहतूक सुरू करण्याचं सुद्धा नियोजन आहे। यामुळे कधी काळी अपघात प्रवण क्षेत्र असणारा हा घाट जो अनेकांना धडकी भरवायचा तो आता इतिहास जमा होणार असून या घाटातील वळण आणि चढ उतार टाळून प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे। याचबरोबर इंटिग्रेटेड सेपरेटेड स्ट्रक्चरद्वारे पुण्यातील चांदणी चौक जंक्शन विकसित करून वाहतूक कोंडीचा प्रश्न आधीच मार्गी लावलाय, कारण इथे विविध दिशांनी येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आणि उड्डाण पूल उभारल्यामुळे इथली जी वाहतूक कोंडी आहे तो प्रश्न आता मोठ्या प्रमाणावर मार्गी लागल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। याचबरोबर हे काम पूर्ण होण्यासाठी अनेक अडथळे आतापर्यंत यामध्ये आले होते, जसं की पेठ नाका ते कराड या 27 किलोमीटर रस्त्याचं काम 2022 मध्ये अदानी रोड इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आलं होतं। मात्र कराड उड्डाण पुलासाठी भूसंपादनामध्ये विलंब, ठिकठिकाणी भुयारी मार्गाच्या मागण्या आणि मुख्य व उपठेकेदारातील वाद यामुळे सुमारे 15 महिने हे काम रखडलं होतं। त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप करून ऑगस्ट 2025 मध्ये बोरगाव, नागठाणे, अतीत, काशीळ आणि निसराळे इथे भुयारी मार्ग मंजूर केले। त्यानंतर कामाला वेग आला असून आता 80% काम पूर्ण झालंय। त्यामुळे कराड उड्डाण पूल जून पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचं सुद्धा नियोजन असल्याचं म्हटलं जातंय। यानंतर पेठ नाका ते कोल्हापूर या 45 किलोमीटर रस्त्याचं काम रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीकडे आहे आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम सुद्धा 1 वर्ष संत गतीने झाल्याची टीका करण्यात आली। त्यानंतर यातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराची कडक शब्दात कानउघडणी केल्याने जानेवारी 2026 मध्ये काम सुरू झालं। दरम्यान गावकऱ्यांच्या मागणीनुसार महामार्ग ओलांडण्यासाठी कणेगाव, किनी, मंगरायाची वाडी, शिरोली, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ, शिरगाव या ठिकाणी अतिरिक्त भुयारी मार्ग मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ही सर्व कामं डिसेंबर पर्यंत पूर्ण होण्याचं सुद्धा नियोजन असल्याचं कदम यांनी सांगितलेलं आहे आणि महामार्गावर प्रवास सुरक्षित होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर यामध्ये केलाय। नवीन क्रॅश बॅरियर, CCTV कॅमेरे इत्यादी सुविधा सुद्धा वापरण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर, कराड, सातारा येथील MIDC क्षेत्रांना सुद्धा आणि लॉजिस्टिक कंपन्यांना सुद्धा मोठा फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे। याशिवाय पुणे आणि कोल्हापूर
मधील IT व ऑटोमोबाईल उद्योगांना सुद्धा वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। हा महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कोल्हापूर, सातारा, पुणे यातील प्रवासाचा वेळ खूप वाचेल, इंधन वाचेल, शिवाय माल वाहतुकीसाठी सुद्धा सुटसुटीत प्रवासाला मार्ग एक उपलब्ध असेल। त्यामुळे अपघातांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होणार आहे। मात्र जसा हा महामार्ग सुपरफास्ट होणार, यामुळे काम झाल्यानंतर टोल वाढणार का, याबद्दल सुद्धा आता नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झालाय। त्यामुळे आता या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला लवकरच मिळतील। त्यामुळे कोल्हापूर ते पुणे प्रवास आता केवळ वेगवान नाही, तर अधिक सुरक्षित, आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा फायदेशीर ठरणार आहे। अनेक वर्षांच्या या प्रतीक्षेनंतर हा महामार्ग आता विकासाचा खरा हायवे ठरणार असं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र याबद्दलचं तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।